गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं जे काही चॅप्टर सुरू आहे मॅथमॅटिकल मेथड्स सेकंड चॅप्टर, तर त्याच्यातला आता पुढचा जो काही टॉपिक असणार आहे तो म्हणजे रिझोल्युशन ऑफ वेक्टर. आता व्हॉट इज मीन बाय रिझोल्युशन ऑफ वेक्टर? रिझोल्युशनचा अर्थ आहे आपल्या फिजिक्समध्ये आणि ह्या चॅप्टरमध्ये तो असा असणार आहे की स्प्लिटिंग ऑफ टू वेक्टर. स्प्लिट म्हणजे काय? वेगवेगळे होणे. म्हणजे जे दोन वेक्टर आहेत ते आपण काय करणार आहेत? वेगवेगळे करणार आहोत. बघा आता कशा पद्धतीने याची डेफिनेशन बघू आपण आधी. बघा रिझोल्युशन ऑफ वेक्टर is defined as the process of splitting a given vector into its a components is called resolution of the vector. बघा आता आपण एक डायग्राम बघू आणि डायग्राम वरून आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर काय आहे ते पण एक्सप्लेन करू आणि यावरूनच आपल्याला डेरिव्हेशन घ्यायचं आहे. बघा हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे आणि इथून एक प्रकारे हे दोन वेक्टर इथे जोडण्यात आलेले आहेत एक प्रकारे. आता इथे ह्या पॉईंटला बी नाव दिलं, इथून ओ, त्याच्यानंतर याला ए नाव दिलं. इथे हा आर फॉर रिझल्टंट वेक्टर, याच्या आधी आपण बघितलेलं आहे रिझल्टंट वेक्टर. त्याच्यानंतर इथे अँगल जो काही तयार होतो थिटा. त्याच्यानंतर इथून एवढ्या डिस्टन्सला त्यांनी घेतलंय नाव आर एक्स आणि इथून इथपर्यंत डिस्टन्सला नाव घेतलंय आर वाय. अशा पद्धतीने ही डायग्राम रिझोल्युशन ऑफ वेक्टरची. मग आता आपल्याला इथे जो काही फाइंड आउट करायचा आहे, टू फाइंड अ रेक्टँग्युलर कंपोनंट्स इन टू डायमेन्शन. बघा काय फाइंड आउट करायचं आपल्याला. बघा टू फाइंड रेक्टँग्युलर components in two dimensions. मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की व्हॉट इज मीन बाय रेक्टँग्युलर कंपोनंट्स, बरोबर आहे. मग आता रेक्टँग्युलर कंपोनंटची आपण डेफिनेशन बघू, तर त्यावरून तुम्हाला समजेल. रेक्टँग्युलर components बघा the components can be found along a direction directions at any required angles, but if these components are found along
the direction which are mutually perpendicular they are called rectangular components. बघा आता रेक्टेंग्युलर जे काही कंपोनंट्स आहे, आता आपण बघितले की रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय की द स्प्लिटिंग जे काही घडते आहे द प्रोसेस म्हणजे अशी पद्धत आहे की स्प्लिटिंग अ गिव्हन वेक्टर इनटू इट्स कंपोनंट्स इज कॉल्ड द रिझोल्युशन. म्हणजे काय की दोन वेक्टर मिळून एक वेक्टरचा एक कंपोनंट तयार होणार आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार रिझोल्युशन ऑफ वेक्टर. आणि त्यानंतर रेक्टेंग्युलर कंपोनंट काय आहे तर द कंपोनंट्स कॅन बी फाउंड अलॉंग अ डायरेक्शन, की अशी डायरेक्शन ॲट एनी रिक्वायर्ड अँगल. म्हणजे काय की इथे जो अँगल तयार झालेला दिसतोय बघा, इथे रिक्वायर्ड कुठलाही अँगल तयार होऊ शकतो तो. बट इफ these components are found along the directions which are mutually perpendicular. बघा परंतु बघा इफ दिस कंपोनंट म्हणजे हे जे काही कंपोनंट्स आहेत ते अशा ठिकाणी फाउंड म्हणजे अशा ठिकाणी आढळून येतात की अलॉंग द डायरेक्शन त्यांची जी काही डायरेक्शन दिशा असणार आहे विच आर म्युच्युअली म्हणजे काय एकमेकांना ते कसे असतील परपेंडिक्युलर असतील. हे फार महत्त्वाचं आहे. एकमेकांना ते कसे असतील परपेंडिक्युलर असतील आणि दे आर कॉल्ड त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता रेक्टँग्युलर कंपोनंट. म्हणजे आता ह्या डायग्राम मध्ये इथे रेक्टँग्युलर कंपोनंट हा तयार झालेला आहे म्हणजे ते काय आहे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत हे दोन वेक्टर. ओके, अशा पद्धतीने आपण हे दोघे डेफिनेशन समजून घेतले. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला कन्सिडर अ वेक्टर म्हणजे काय इथे हा एक आर वेक्टर आहे ओ सी. ओके, तर याला तुम्ही ओ पासून सी म्हणजे काय आर वेक्टर की जो कुठून स्टार्ट झालेला आहे ओरिजिन म्हणजे काय एक प्रकार त्याचा स्टार्टिंग पॉइंट कुठून आहे ओ पासून तो तयार झालेला आहे. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम याच्या अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस ह्या 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. आता इथे आपण फक्त विचार करतो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट सिस्टीमचा आपण विचार करतोय. मग आता आपल्याला काही टर्म्स या लिहून घ्याव्या लागतील. डायग्राम मी पुसत नाहीये कारण त्याच्यावरूनच आपल्याला जे काही डेरिव्हेशन असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते इक्वेशन्स कशा पद्धतीने तयार होत आहेत ते लक्षात येईल. बघा आता या डायग्राम मध्ये तुम्हाला ओ ए दिसतो आहे बरोबर आहे. त्याची किंमत ओ ए जो काही वेक्टर आहे इज इक्वल टू काय असणार आहे आर वेक्टर एक्स. त्याच्यानंतर अँड नंतर बघा तिथे ओ बी दिसतोय डायग्राम मध्ये. ओ बी वेक्टरची किंमत काय आहे आर वाय. त्यानंतर आर वाय वेक्टरचं साइन विसरायचं नाही, याला म्हटलं असतं वेक्टरचं साइन. त्याच्यानंतर आर एक्स आणि आर वाय हे काय आहेत एक प्रकारे त्याचे कंपोनंट्स आहेत कशाचे एक्स आणि वाय डायरेक्शनचे. मग आता आपल्याला या ठिकाणी जो काही आपण याच्या अगोदरच जो टॉपिक बघितलेला आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ ॲक्सिस तर तो इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला इक्वेशन्स हे तयार मिळतील बाय द लॉ ऑफ पॅरलोग्राम of vector r vector is equal to r vector x plus ry vector. बघा आता तिथे आपण पहिल्या फर्स्ट याच्यावरून एक प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळालं की तिथे लॉ पॅरलोग्राम मध्ये ऍडिशन होत असते आणि त्याचा रिझल्टंट हा त्याला इक्वल असतो किंवा त्याचा डायगोनल एक प्रकारे. मग आता इथे जे काही आपल्याला विचार करायचा आहे बघा आर
rxi इज द युनिट वेक्टर प्लस ryj इज द युनिट वेक्टर. मग आता तुम्ही म्हणाल की हे आय आणि जे काय आहेत, तर आय आणि जे हे काय आहेत, युनिट वेक्टर. बघा इथं लिहून देते मी की वेअर आय अँड जे आर युनिट वेक्टर. बघा आता युनिट वेक्टरची आपण डेफिनेशन बघितली होती की ज्यांचं जे काही मॅग्निट्यूड आहे तो काय असतो, 1 असतो, तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, युनिट वेक्टर. मग आता त्यानंतर आपल्याला जो काही पुढचा विचार करायचा, थिटा बी द अँगल मेड बाय आर वेक्टर. आता जो काही तिथे अँगल्स तयार झालेला आहे त्यावरून आपल्याला इक्वेशन मिळेल. बघा आता कॉस थिटा, कॉस थिटा म्हणजेच काय, कोणालगतची बाजू छेद करणं, हे आपण याच्याही आधीच एका डेरिव्हेशन मध्ये बघितलेलं होतं. आणि साइन थिटा म्हणजे काय, कोणासमोरची बाजू छेद करणं. मग आता बघा कॉस थिटा, मग आता कोणालगतची, थिटाचे म्हणजे लगतची बाजू कुठली घेणार आहेत आपण, आर एक्स घेणार आहेत. तशी ही पण येऊ शकते, परंतु आपण स्टेप बाय स्टेप इक्वेशन घेतोय. बघा आता आर एक्स घेते मी अपॉन आर, मग त्यावरून तुम्हाला आर एक्स ची व्हॅल्यू मिळेल. ओके इथे मग आर एक्स इज इक्वल टू हा आर याला मल्टिप्लाय होऊन जाईल इक्वल टू आर कॉस थिटा. यावरून तुम्हाला इक्वेशन नंबर 3 मिळालं. त्यानंतर साइन थिटा, मग आता सेम अगदी आताच तुम्हाला मी सांगितलं की साइन थिटाचा पण फॉर्म्युला. तर मग साइन थिटा कोणासमोरची बाजू, मग आता साइन थिटाला काय असणार आहे, समोरची बाजू काय असणार आहे, आर वाय, म्हणजेच काय ही बाजू पण काय असणार आहे, समोरची असणार आहे त्याची. बघा आर वाय अपॉन त्याचं डायगोनल, डायगोनल म्हणजे काय, हा आर. मग यावरून तुम्हाला आर वाय ची किंमत मिळेल. जशी आपण इथे आर एक्स काढला ना, तसं इथे आर वाय ची किंमत मिळेल. मग आर वाय ची किंमत इकडे हा आर मल्टिप्लाय होईल साइन थिटा. ओके तुम्हाला इक्वेशन नंबर आता हे काय मिळालं, 4 मिळालं. मग आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 चा जर विचार केला तर ह्या इक्वेशनला, दोघही इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करायचं आहे. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन्स थ्री अँड 4 वी गेट, म्हणजे आपल्याला जे काही तिसरा आणि चौथ्या इक्वेशनला करायचंय. मग आता स्क्वेअर पण करत जायचं ना ऍडिशन, सिंपल आहे प्रोसेस. बघा आता इक्वेशन नंबर 3 हे दिसतंय तुम्हाला आणि इक्वेशन नंबर 4 हे दिसतंय. मग आता याच्या ज्या काही बाजू आहेत, म्हणजे ही एक बाजू आपण ऍड करू, नंतर ही बाजू ऍड करू आणि मध्ये इक्वलचं साइन असणारच आहे. बघा आता आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ओके इक्वल टू लगेच नंतरच्या इकडच्या बाजू आर स्क्वेअर एक्स प्लस इकडे आर स्क्वेअर वाय. मग आता अशा पद्धतीने मिळाल्यानंतर बघा आता तुम्हाला मॅथ मध्ये एक फॉर्म्युला येणार आहे. काही कन्सेप्ट असतात की जे मॅथचे आपल्याला फिजिक्स मध्ये यूज करायचे असतात, तर तुम्हाला मी ब्रॅकेट मध्ये लिहून देते. आता इथे एक स्टेप आपली वाढू शकते. बघा आर स्क्वेअर मी हा काय करेल, इथे कॉमन काढेल. कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, तर इज इक्वल टू आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय. मग आता हा जो काही फॉर्म्युला आहे तुमच्या मॅथच्या याच्यामध्ये येईल, तर याची व्हॅल्यू ही काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे जेव्हा पण हा फॉर्म्युला येईल कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, तर तुमच्या डोक्यात लगेच यायला पाहिजे की त्याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. म्हणून याची व्हॅल्यू मी काय टाकेल, 1 टाकेल. आर स्क्वेअर म्हणजे इथे काय येईल, त्याची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय. बघा आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये, फिजिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये खूप साऱ्या स्टेप ह्या नसतात तिथे सॉल्व्ह केलेल्या, त्यांनी डायरेक्टली पुढे शॉर्ट मध्ये केलेलं असतं. तर ह्या मधल्या स्टेप मी तुम्हाला सॉल्व्ह करून देते, म्हणजे तुम्हाला नोट्स काढण्याची आवश्यकता नाही. फक्त व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे ते तुमचं लक्षात येत जाईल. मग आता त्यानंतर इथे आता हा जो काही हे जे काही इक्वेशन आहे ते मी या पद्धतीने लिहू शकते. और बघा इथे आर
आता वन व्हॅल्यूला काही आहे का, 1 मल्टिप्लाय बाय एनी व्हॅल्यू तीच असणार आहे. इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, याचं स्क्वेअरिंग केलं म्हणजे याचं स्क्वेअर निघून जाईल. आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय, याला इक्वेशन नंबर मी 5 म्हणेल. माझा इक्वेशन नंबर 5 गिव्स, ते काय देतं आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर. ओके, इक्वेशन 5 आपल्याला काय मिळतं, इक्वेशन 5 गिव्स the magnitude of r vector. मग आता अशा पद्धतीने तुम्हाला, मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, काय करायचं आहे आता, डायरेक्शन ऑफ आर वेक्टर, म्हणजे ह्या आर वेक्टरची आपल्याला डायरेक्शन पण फाइंड आउट करायची. ओके, मग आता बघा मी लिहेल, टू फाइंड द डायरेक्शन of r vector from figure. मग आता त्यावरून बघा, तर ज्यावेळेस आर वेक्टरची आपल्याला डायरेक्शन काढायची असेल तर आपण जो काही साइन थिटा आपण कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो, टॅन थिटा असतो, हा फॉर्म्युला. तर यावरून मी टॅन थिटाची जी काही व्हॅल्यू असणार आहे, मग आता बघा इकडे मी बाजूला तुम्हाला फॉर्म्युला लिहून देते. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो, टॅन थिटा. त्यानंतर मग आता जर समजा तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू ज्यावेळेस काढायची असेल, म्हणजेच काय की कोणासमोरची बाजू, ओके शॉर्टमध्ये लिहून देते, कोणासमोरची बाजू छेद कर्ण, आणि इकडे कोणा, इथे ही समोरची, आणि इकडे ही कोणा लगतची. ओके, आणि छेद कर्ण. मग आता काय होईल, इथे कर्ण कर्ण काय होईल, गेट कॅन्सल, आणि कॅन्सल झाल्यानंतर मग तिथे फक्त कोणा समोरची बाजू कोणा लगतची बाजू ही येणार आहे. आणि म्हणून टॅन थिटाची व्हॅल्यू काय येईल बघा, टॅन थिटाची व्हॅल्यू आर वाय अपॉन आर एक्स, कारण कर्ण कर्ण काय होईल, कॅन्सल होईल, आर वाय अपॉन आर एक्स. अशा पद्धतीने तुमचं इक्वेशन हे तुम्हाला मिळेल. मग आता यालाच मी परत आपण बघा, थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची, फाइंड आउट करायची, हा इकडे जाऊन काय होईल, टॅन इनव्हर्स, आणि म्हणून आर वाय अपॉन आर एक्स हा तुम्हाला मिळतोय. याला आपण इक्वेशन नंबर 6 म्हणू. त्यानंतर बघा आता सिमिलरली ज्या पद्धतीने आपण आर एक्स आर वाय आर झेड हे जे काही रेक्टँग्युलर कंपोनंट बघितले एक्स वाय झेड चे, मग आता त्याच पद्धतीने जसं म्हणजे आपण एका कोऑर्डिनेट सिस्टीमचं काढलं तर तसं आपण सिमिलरली तिघही कोऑर्डिनेट सिस्टीमचं काढू शकतो. आणि यावरून म्हणून कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन 3 डायमेन्शन मग आपण या पद्धतीने लिहू शकतोय. ह्याच आर ची जी काही व्हॅल्यू आहे बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन 3 डायमेन्शन्स, देन मग त्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे, मॉड ऑफ फॉर्म्युला इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर वाय प्लस आर स्क्वेअर झेड. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही डेरिव्हेशन आहे ते इथपर्यंत यायचं आहे. रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स ऑफ या पद्धतीचं तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्ससाठी हे डेरिव्हेशन असेल. तुम्हाला जे विचारलं जाईल या जे काही चॅप्टरचे क्वेश्चन्स मी तुम्हाला देईलच. लवकरच आपली एक्झाम पण असणार आहे. नमस्कार.